नाशिक जिल्ह्यातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी तसेच कंत्राटी पद्धत बंद करावी या मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोलबजाव आंदोलन करण्यात आले। जिल्ह्यातील रोथे एरडे धुमाळ इंडस्ट्रीज हाय मीडिया आणि एक्झागोन न्यूट्रिशन या कंपन्यांमधील कामगारांनी युनियन स्थापन केल्यामुळे संबंधित व्यवस्थापनांनी सूडबुद्धीने वागणूक देत कोणतेही कारण न देता कामगारांना कामावरून कमी करणे, वेतनवाढ न देणे, सतत युनियनचा राजीनामा मागणे, बेकायदेशीररित्या कंत्राटी पद्धतीचा अवलंब करणे अशा गैरप्रकारांना विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलेलं आहे। या आंदोलनादरम्यान संबंधित कंपनी व्यवस्थापनांकडून कामगारांवर सुरू असलेल्या कथित दडपशाहीचा निषेध करण्यात आला। तसेच दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला। विद्यार्थ्यांवर दाखल असणाऱ्या कथित खोट्या पोलीस गुन्ह्यांची चौकशी करून त्यांना न्याय द्यावा तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनाला सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे, कॉम्रेड तुकाराम सोनजे, कॉम्रेड छाया जाधव, अरविंद शहापुरे, आत्माराम डावरे, मोहन जाधव, दत्ता राक्षे, संजय पवार यांनी मार्गदर्शन केले। यावेळी रोथे एरडे आणि धुमाळ इंडस्ट्रीजमधील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।